साम्राज्यात गेलं काहीच नाही जरासं चेहऱ्यावर स्माईल व्हायची असं एक 5-6 वर्ष तू जाणारच आहे मग एवढं करता घ्यायची गरज मी आवाज समजा कुठे बसवणार चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे आज जगात किती दुःख असलं 23 फुले देवाला भेट छत्रपती शिवाजी महाराजांना तरी चेहऱ्यावर स्माईल होतं आग्र्यावरील भेट आठवा आणि एक स्वामी महाराजांचा स्वामीमाना दिलेलं उत्तर होतं अशा किल्लती आम्ही आमच्या दरबारात जोर वाटतो आणि तो स्वामीमान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदान केला आणि तरी जर या महाराष्ट्रात राहणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर नैराश्य असेल त्या युवकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत असेल तर आपल्याला युवक म्हणण्याचा अधिकार नाही सकाळी 5 वाजता बुलढाण्यात पोहोचलो होतो 11 वाजता बुलढाण्याचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर 5:30 ला जेवण झाले त्याच्यानंतर मधात 5-6 लगेच सत्कार झाले बोललो त्याच्यानंतर फोटो काढायचं म्हणते माझ्या बायकोने शिवा दिले एवढे शर्ट ते घरात कसं काय व्हायले तू भाषणाला चालला का दुसरीकडे कुठं चालला लोक हे नाही का म्हणजे मेन गोष्ट की पोरं ऐकायचं नाही पण विषय आहे की त्या पोरामुळे आपला विषय आणि म्हणून जिसने तुमको सर्व खाना सिखा दिया उसके सामने सर्व उठाव म्हणून येता येता ते सत्कार करत दिखावले सकाळी कपाळा लावलेला गुलाब आणि गंध असतो तो कधीच मोडत नसतो चेहऱ्यावर तेच ठेवता आलं पाहिजे स्माईल ठेवता आली पाहिजे का न जाने कोणती मुलाकात आखरी होगी आपण कोणाच्या बाजूला बसलो सांगता येत नाही की शेवटची भेट होऊ शकते ज्याच्यासोबत बसलाय ते जाऊ शकते नाहीतर तू जाऊ शकतो न जाने कोणती मुलाकात आखरी होगी विचार मंचावाले मी सांगितलं म्हणून काही करा कुठल्या वेळेवर कुठल्या गोष्टीवर घमंड करू नका सांगता येत नाही आपली वेळ शेवटची कधी होईल आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःख ओळखता आलं पाहिजे मी आवडतो सांगतो मी का असणार माझं हे जीवनातलं शेवटचं भाषण होऊ शकतं हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकते मी माझ्यावर काय घेऊ हे तुमच्या जीवनातलं शेवटचं ऐकणं होऊ शकते घेतलं का तुमचा कार्यक्रम शेवटचा होता भाषण ऐकायला गेल्यामुळे आलाच नाही असे होऊ शकते आणि म्हणून तरी आपल्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक या युवकांना पहिला मला सवाल आहे असा दररोजचा दिवस आठवा की तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडतात का प्रश्न स्वतःला विचारा एक बायको मरण पावली तिच्या प्रेमासाठी ताजमहल बांधणारा इतिहास आपल्याला शिकवला गेला पण माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य बांधणारे आणि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर पहिलं काम आपल्याला करावं लागेल आपल्या घरी आपलं डोकं आपल्या मायबापाच्या पायाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे आणि उद्या एक चांगला दिवस आहे भारत स्वतंत्र कधी झाला आपल्याला प्रश्न पडतो 1947 पण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ही स्वातंत्र्य एका राज्यामध्ये भाग करण्यात आलं होतं ते राज्य स्वराज्य होतं आणि निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज होते आजही त्या स्वातंत्र्याची गरज आपल्याला आहे आणि मग पहिल्यांदा एखाद्या युवकांना जागे व्हा हा प्रश्न जर स्वतःला विचारायचा असेल तर पहिलं काम हे करायचंय उद्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव एक काम सकाळी करा उठल्यावर आपल्या बापाची झोप झाली असेल आपला बाप घराच्या बाहेर पडला असेल आपल्याला कॉलेजला ट्युशनला क्लासला कुठेतरी विद्यालयात जायचं असेल तर उद्यापासून एक सवय आपल्या माईच्या आणि बापाच्या पाया पडायला सुरुवात करा माय बापाच्या पाया पडले एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल माय बापाच्या पाया पडले जगातले कुठल्याही संकटासोबत लढण्याची ताकद येईल आणि माय बापाच्या पाया पडल्यावर होतंय काय कारण एक छान वाक्य आहे बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुखी हिम्मतों की कोई डाली नहीं होती जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती उनकी झोली कभी खाली नहीं होती आणि म्हणून आजकालच्या युवकाला कोणीतरी यावर भाषण द्यावं यानं तुम्ही कधीच परावर्तित आणि बढियापैकी मोटिवेट होणार नाही पहिल्यांदा अरे ज्यानं आपल्या मायबापाचे फाटलेले कपडे पाहिले ज्यानं आपल्या माईच्या साडीला 2 जोडं पाहिले ज्यानं आपल्या घरावरले पत्र पाहिले ज्यानं आपल्या बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न पाहिलाय ज्यानं आपल्या बहिणीची आपल्या बापाची परिस्थिती गरीब असल्यामुळं एका श्रीमंताच्या पोरानं आपल्या बहिणीचं जे काही नातं आहे आपल्या बहिणीची जी सोयरीक आहे ती नाकारलेली आहे आपल्या बापाला बहिणीच्या लग्नामध्ये स्वयंपाक करताना काही पदार्थ मारावे लागले काही पदार्थ टाळावे लागले हेच फार मोठं मोटिवेशन आहे इथं बसलेल्या पालकांना एक तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो जर आपल्या औलादीला सुधारायचं असेल तर हप्त्यातून एकदा पोराला हाणा माहिती सांगतो त्याचं चुको न चुको तरी हाणा तुम्हाला हाणायचा गदर आला असेल पोलीस निरीक्षक साहेब इथे त्याचं प्लॅटून पण इथंच आहे महिला कॉन्स्टेबल पण आहे ना म्हणजे माय बापाला वाटलं आता आम्हाला मला वाटलं
पोरग मोठं झाले तर यायला एक वार ठरवून द्या. पण माहिती सांगतो हप्त्यातून एकदा हाना येणारा काळ तो येणार आहे. गव्हर्नमेंट कायदा करेल प्रत्येक घराचा नंबर लावला जाईल. आज बुधवार या घराचा, उद्या गुरुवार त्याचा, उद्या फक्त ठोका ठोकी, दुसरं काहीच नाही. माहिती सांगतो दररोज पोलीसवाले येणार हाणणार. आणि तुम्हाला माहिती आहे पोलीसवाले कधीच हातावर मारत नाही, ते एकाच जागी मारतात. ज्याचं लय काम आहे ना, ते काय शाळेचे मास्तर आहे का हात पुढे करून दोन शाळेत नाही, इथं मोजतच नाही. 7 सेकंद होईपर्यंत हातात लाठ्या मारतात. रपा 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 रपा. तू किती म्हणणार झुकेगा नाही साला, तरी तू झुकवून देतच. पिक्चर मध्ये असते झुकेगा नाही साला. एक कॉन्स्टेबलला पकडून नेलं हो. आणि या जीवनामध्ये तुम्हाला झुकेगा नाही साला माहित असेल तर पुष्पा पाहण्यापेक्षा आपल्या लेकरांना छावा दाखवा आणि सकाळी थोडं म्हणलं पाहिजे साला झुकेगा नाही साला. हे म्हणण्यासाठी आपलं काम करावं लागेल. कारण त्या मुलाला यातना काय होत्या 40 दिवसाच्या उगाच स्वराज्य आपल्या पत्रात लेकरांचा युवा आपण तयारी कोणासाठी करतो? घरच्यासाठी. आपण बेजार कोणासाठी? घरच्यासाठी. आपले स्वप्न कोणासाठी? घरच्यासाठी. आता कोणता बाप म्हणला का आपल्याला या हयातीमध्ये एखाद्याचा बाप म्हणला की बाळा एक काम कर, तुला देशासाठी काहीतरी करायचंय. 1950 नंतर एकही बाप म्हणला नाही. आपण देशाबद्दल स्वप्न पाहू शकत नाही. 15 ऑगस्टला उगले हिरे सोना मोती, बाकीचे दिवस देशाला जातील. हे दलित कार्यक्रम आपले इथे. त्यामुळे परिवर्तन या होत नाही. का म्हणलो आईसोबत सांगतो हप्त्यातून एकदा कोणाला हाना. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे उद्यावार गुरुवार आहे. गड्याला मारतो उद्याचा वाट करून द्या. म्हणजे उद्याचा वार आहे गुरुवार. संध्याकाळी इथून गेले बापान कोणाला बोलून घ्यायचं बाळा वार गुरुवार सरचा कार्यक्रम ऐकून राहतो. दुपारी 2 वाजता रेडी राहा. थोडं म्हणलं कसं काय सरला सांगितलं तुला हप्त्यातून एकदा आणायचं. कार्यक्रम आपण काय करायचं 1 वाजता थोडा फोन करायचा यू आर रेडी. थोडा सांगायचं पप्पा आय एम ऑलवेज रेडी. कधी बाप विसरला कोणा बापात फोन लावायचा पप्पा आय एम नॉट कमिंग आय एम रेडी. घरी गेल्या गेल्या पोराला बापाचा आता बेट द्यायचा हाना. पण आणणं गरजेचं आहे. का मी तर म्हणतो तू दरवाजापाशी उभा आहे बापान जापानी तुला तोंडावर थापा घालायला पाहिजे. बाप बाहेर पडला तू रस्त्यावर उभा आहे येताना तुझ्या बापा तोंडावर तुला थापा घालायला पाहिजे. आणि तुला जरी तोंड करून विचारलं पप्पा काहून तर तुझ्या बापान डायलॉग खाल्ला पाहिजे. काहून मिळून काय नाही तेरा बाप अभी जिंदा आहे. गरजेचं आहे. गाडी गोष्ट पुरीची एका वार गुरुवार याचा शुक्रवार 5 वाजता ट्युशन सर्व झाल्यावर पण हाणणं गरजेचं आहे. त्याच्यात समजा येणं गाणं ठेवलं कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना हाना हाना. माहिती सांगतो गरजेचं आहे. युवकांनो जागे व्हा. म्हणजे काय झोपलेत का? रात्री 11 वाजता पेशंट साईट चालू व्हायला द्यायच्या. सेशन www. आणि जागा करायचे. आणि दलित पहिले जागेचे हे कुठाने वाढले. त्यासाठी आपल्या बापाचं आपल्या लेकराकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आपली गरिबी आपल्या लेकरांना समजून घेणं गरजेची आहे. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रीची इच्छा उभी होत नाहीये. माईच्या स्वप्नासाठी लढावं लागतं हे शिकावं लागतं. त्यासाठी मायबापाचं घरामध्ये पडलं पाहिजे. मायबापाला एकमेकांमध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. त्याचे संस्कार या लेकरावर पडतात. म्हणून या लेकरांना विनंती करतो बरोबर काही करा. काळ फार बेकार आहे. प्रगतीला नातेवाईक आहे. जेव्हा मी अधोगती चालू होते तेव्हा आपल्याला कोणीच विचारत नाही. म्हणून विनंती एकच करतो की प्रत्येक भाषणात एक डायलॉग घालत असतो आपण निघाला. इथं काही जण मोटरसायकलवाले असतील. काहीचा बाप या ठिकाणी पैदल आला असेल. काहीच्या बापाला इथं चांगलेला युट्यूबला ऐकला असेल. आणि ही काही वक्ता विकता नाही. वक्त्याचं काम असतं याचा डायलॉग पाठ कर. वक्त्याचं काम असतं याचा विनोद याचा चुटकू लागे. कुठल्या तरी सेरोसाईड पाठ कर. कुठतरी चिपतो. एवढा वेळ काँग्रेसला नाही. उद्या सकाळी मणिपूरच्या है ना जी आचारसंहिता चालू आहे त्याच्यावर लेक्चर घ्यायचे. कलम 356 आणीबाणी शिकवायची. मला अपडेट राहावं लागते.
आणि काळानुरूप बदल म्हणे तर बदलता काळ मला बदलायला भाग पडेल म्हणून आपलं लक्ष आपल्या लक्षावर असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत म्हणून पहिलं माझं लक्ष माझ्या लक्षावर ठेवावं लागलं लोक येतील आज 2-3 वर्ष भाषण बरे वाटतील नंतर हा कार्यक्रम कोणी विचारत नाही वक्ता कुठल्याही गावात गेला तो एकदाच असतो डबल चान्स नसतो म्हणून आपल्या मूळ क्षेत्रापासून आपल्याला बाजूला जायचं नाही पोरांनो मुंबईमध्ये 4842 जागा काल डिक्लेअर झाल्या आणि रिक्त जागा जाहीर झाल्या जवळपास या 2-4 महिन्यामध्ये 10,000 पदांची भरती आहे तर या पदाच्या भरतीमध्ये जे भी पोरग असेल सरळ सेवा असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल कंबाईन असेल काय करायचं त्याला पण आपल्या मायबापासाठी एक काम का करावं लागतं की साधारण उदाहरण इथलं सांगायला तुम्ही इथं बसलेले आहात इथे बसलेले असल्यावर या ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर आपला वडील झाला बाप आहे इथून अनेक तरुण जण बढियापैकी त्यांच्याकडे गाड्या असतील घोड्या असतील बढियापैकी गाडीला रेस मारतील आणि कुठं जर एखादा वयवर्ध माणूस या ठिकाणी दिसला तर त्या माणसाला कोणी म्हणणार नाही काका चला मी तुम्हाला बसल्यापर्यंत सोडतो किंवा चला तुम्ही माझ्या गलीत देत मी तुम्हाला सोडतो तो आपल्या बापाला लिफ्ट देणार नाही त्याचं एकमेव कारण आहे त्याने आपल्या बापाच्या अंगातले कपडे पाहिले विचार मंचावर बसलेले लोक पहा आणि आपल्या बापाकडे पहा आपला बाप त्या विचार मंचावर का जाऊ शकत नाही याचा राग आपल्याला आलाच पाहिजे ही जयंती कमिटी आहे जर असं कळलं असतं तर कंबाईनचा पेपर लागलाय कंबाईनचा निकाल लागलाय इथे पोरगी आहे तिचा पीएसआय म्हणून निकाल लागलाय ती पोरगी या ठिकाणी खाली बसलेली आहे आणि कुठतरी तिचा बाप मागं बसलेला आहे तिचा बाप कुठतरी मागं उभा आहे जयंती कमिटीनं तिया बापाला पुरवलेलं असतं माझ्या अगोदर तिया बापाचा सत्कार केला असता या माईक मध्ये हीच कमिटी तियाबद्दल बोलली पाहिजे असती इथंच तिया मायबापाला बसायला जागा दिली असती म्हणजे ताकद आपल्या ताकदीत आहे की आपल्या बापाला बसवायचं कुठं आपल्या माईचा सत्कार करायचा कुठं हा त्याला इथं सांगण्याचं भाषणाची गरज पडत नाही है ना सेल्फ मोटिवेट व्हायचं शिका अंड आतून फुटलं तर जीव निर्माण होतो आणि बाहेरून फुटलं तर आमलेट होते आपलं आमलेट बोलायचंय तर आपल्याला जीव निर्माण करायचं ही ताकद आपल्यात आहे कोणीतरी येऊन भाषण दिल्यानं आपल्यात परिवर्तन होणार नाही परिवर्तन होण्यासाठी आपल्याला आपल्या गोष्टीचा राग यायला पाहिजे आपण ग्रामीण भागातून इथं आलो इथून या ठिकाणी आपल्या बापाला कोणी गाडी देणार नाही त्याचं एकमेव कारण असेल आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहून कोणी आपल्या बापाला त्या गाडीवर नेऊन सोडणार नाही आपल्या बापाच्या पायात असलेली चप्पल आणि चप्पलाच्या अंगठ्यात असलेला खिळा पाहून आपल्या बापाला कोणी गाडीवर फाट्यापर्यंत बसस्टँडपर्यंत नेऊन सोडणार नाही आपल्या बापाच्या गळ्यात फाटलेल्या रुमालामुळे फाटलेल्या उभारण्यामुळे आपल्या बापाला कोणी त्या बसस्टँडपर्यंत नेऊन सोडणार नाही ग्रामीण भागामध्ये आपण शिक्षण घेत असताना ग्रामीण भागामध्ये शाळा शिकत असताना आपल्या गावापासून आपला बाप फाट्यापर्यंत 1000 वेळा पैदल गेला 1000 वेळा एसटीने आपला बाप त्या एसटीतून पैदल महत्वाची गोष्ट फाट्यावर आपल्या घरी आला गावातून अनेक गाड्या त्या फाट्यापर्यंत गेल्या अनेकांनी आपल्या बापाच्या बाजूला कट मारून गाड्या नेल्या मात्र बापाचे कपडे पाहून बापाची परिस्थिती पाहून घराचे पत्रे पाहून आपल्या बापाला कोणीच गाडीवर बसू दिलं नाही आणि म्हणून हे एक भाषण तुमच्यासाठी मोटिवेशन का सांगतो कि जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदलते है दोस्तों माणसाचा विषय एका मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाच्या विचाराने माणसाचा विषय बदलते का करायचे 1 वर्ष पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी 18 तारखेला इथंच कार्यक्रम होईल जयंती कमिटी अशी ज्वलंत तयारी करेल त्यावेळेस तुम्ही ठरवलेले स्वप्न पाहिजे रात्रीचा दिवस करेल दिवसाची रात्र करेल हळाचे काळ करेल रक्ताचं पाणी करेल काय झक मारायची जमारी आहे चला मी तिथं बसलेला असेल पण मी केलेल्या यशामुळं मी केलेल्या कामामुळं मी केलेल्या उद्योगधंद्यामुळं माझ्या बापाचा सन्मान या विचार मंचावर झालेला असेल हे स्वप्न पाहायला काही हरकत नाही त्यासाठी मेहनत करायला काही हरकत नाहीये पण हे काम तुम्हाला करायचं की आपल्या गावात आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी नेऊन सोडलं नाही आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी लिफ्ट दिली नाही एक नोकरी आपल्याला लागली पाहिजे आपण पुण्याला जा नगरला जा इंदिरानगरला जा धाराशिवला जा छत्रपती संभाजीनगरला जा काम करा उद्योग करा धंदा करा पण पैसे कमवा लोक डायलॉग हाती तुम्हाला पैशाचं काय घेऊन बसता माणुसकी पाहिजे माणुसकीला कुठेही विचारत नाही माल है तो ताल है नाही तो जीना मेरा बेहाल है पैशाची व्हॅल्यूच नाही भाऊ इथंच काँग्रेसचा समजा परभणी मोटरसायकल वाले असतील तू हसला होता का नाही मला आता थांबा झाले का नाही पुन्हा थांबतच जाणार आहे कारण का हा विचार मंच आहे ना या विचार मंचावर बसायला 3 गोष्टी लागतात बाळा या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते ती आपल्या नशिबात येणार नाही किती वेळ होता तू
किती खडका धडका घेतला तो तुम्ही बायको पण तो मतदान करणार नाही मला शब्द आहे खरं का म्हणजे या विचार मंचावर खुर्चीवर बसण्यासाठी विराजमान होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते सत्ता आपल्या नशिबात येणार नाही या विचार मंचावर बसण्यासाठी दुसऱ्यांदा मालमत्ता लागते मालमत्ता आपल्याकडे येणार नाही सोन्याचा हंडा आपल्या नशिबात येणार नाही आला तरी आपल्याला रेड्या मागे लागणार आमच्या गावाकडे चाका उघडा आहे ना सोनं करायला जायचं म्हणा मग ते हंडा स्वप्नात येते म्हणा ते म्हणतं येऊ का आपण म्हणायचं नग नग दलिंदर अंधश्रद्धा असे गावाकडे डायलॉग असतात कळलं अरे म्हणजे विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते दुसऱ्यांदा मालमत्ता लागते आणि जरी साला आपल्याकडे सत्ता नसेल मालमत्ता नसेल पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर जगातल्या कुठल्याही विचार मंचावर बसता येते ही ताकद आपल्या गोरगरीब लेकराच्या 1314 ग्राम मेंदूमध्ये आहे विठ्ठल कन्याचा बाप आमदार नाही विठ्ठल कन्याच्या घरात कुठलं राजकारण नाही बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर आपल्यासाठी एक राखीव खुर्ची आहे ती ताकद त्या बुद्धिमत्तेची आता करता आपल्याला दोन गोष्टी एक गोष्ट करावं ना म्हणजे एक गोष्ट आहे पोलीस भरती तयारी करायला बेजार व्हायला तू मान्य पोलीस भरती तयारी लागला तब्येत चांगली होईल ना पोलीस भरती तयारी करता करता बेजार झाला नाही लागला तब्येत चांगली होईल तब्येत चांगली झाली कोच होईल ग्राउंडच्या मिनिटात एवढं नाही जमलं तब्येत चांगली होईल नाही जमलं वडापाव खायला ते नाही जमलं आज चहा ते नाही जमलं यूपी बिहारला जाय तिकडे पंक्चरचं दुकान टाक ते नाही जमलं पटकन मग मस्ता मोका दुसऱ्या जागा जेव्हा काय होतो कुठतरी काहीतरी करावं लागला अरे ताण आला पाहिजे टेन्शन आलं पाहिजे का आपल्या बापाला गावातल्या लोकांनी फाट्यापर्यंत गाडीवर काढलेली नाही लिफ्ट दिली नाही पहिली नोकरी आपल्याला लागली पाहिजे आणि त्या पहिल्या नोकरीमध्ये एक काम करायचं गाडी किरायाला करायची एक काळ तर येणार आहे आपण पहिल्यापैकी नवी गाडी घेणार आहे हे काम म्हणलो मी मला काहीतरी महाबापाला दाखवायचं होतं पण आपण तेवढं भाग्य आपल्या नशिबात नाही आई 19 एप्रिल 2000 ला वारली वडिलांचं निधन कोरोनामध्ये झालं त्याच्यामुळे नाही स्वप्न होतं मायबापासाठी ते जर असतं तर जगात महामारीमध्ये खाटा फिरला असतात पण काय असतं माहिती का म्हणून जिवंत बळी यावरून काय सांगितलं की आता सध्या कदर करा जे जवळचे लोक आहेत का त्याची कदर करायची शिका मी पहिल्यांदा सुरुवातच काय केली न जाणे कोणती मुलाखत लागली होती त्यांना कोणाचा शेवट कधी काही वेळ सांगत नाही म्हणून माणसं जपायचं शिका आपण तयारी करलो आणि 20 रुपये विचारलं 20 रुपयात मित्रासोबत चहा घेण्यापेक्षा त्या 20 रुपयाचे एक ऍपल घ्या सफरचंद घ्या घराकडे जा त्याच्या 2 फोडी करा मायबापाच्या मदत बसा एक माईल खाऊ घाला एक बापाला खाऊ घाला मायबापाला धन्य वाटलं पाहिजे मी चांगल्या अवलादी जन्म दिला ते काम आपल्याला करता येईल ना 20 रुपयाचे अंगूर न्या मायबापाला पाण्यात भिजून पडल्यापैकी खाऊ घाला धन्य वाटलं पाहिजे मायबापाला मी चांगल्या अवलादी जन्म दिला का न जाणे कोणती मुलाखत टाकली होती नंतर एकदा गेले नंतर तो स्टेटस ठेवायला लागलं काही काही स्टेटस ठेवतो काही काही पोरं आमच्या पोराचं जिंदगी त्याच्याला चलीच होत्या करोडो की वस्ती में दिलदार हस्ती मित्राबद्दलचं स्टेटस करोडो की वस्ती में दिलदार हस्ती लाखो दिलों के धड़कन आपल्या गावाची लोकसंख्या 500 कोणी काय गणित कोणी कुठे विचारले जाते दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस त्या कधी कोणाची हाबाचा नाही योगांचे प्रेरणास्थान आहे डिप्रेशन मध्ये अरे भाई योगाचे प्रेरणास्थान प्रेरणास्थान कोण असते आणि कोणाला म्हणावं आणि म्हणून आपलं काम काय आहे ते स्टेटस ठेवल्यानं माणूस बेजार होत नाही स्टेटस ठेवायचं आपल्याला मी काय म्हणलं आपल्या बापासाठी एक स्टेटस का निर्माण करायचं आपल्या गावातल्या लोकांनी आपल्या बापाला फाट्यापर्यंत नेलं नाही पहिले काम करायचे साला गाडी किरायाला करायची इथं बसलेल्या लोकांनाच काय जगात तुम्ही कोणासाठी स्वप्न साकार करायचे त्याच्याशी मला घेतले नाही पण एक स्वप्न बापासाठी माईसाठी पाहिजे का ज्या महापुरुषाची जयंती आपण साजरी केलो त्या महापुरुषांना पहिल्यांदा माईचं स्वप्न साकार केलं ते स्वप्न स्वराज्य होतं आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस आपलं काम काय की आपलं एक स्वप्न मायबापासाठी असं काय करायचंय चला गाडी किरायानं करू त्याच फाट्यावर गाडी आणायची आपल्या बापाला फोन लावून बोलून घ्यायचं आपल्या बापाला त्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसायचं आपला बाप पुढच्या सीटवर बसला आपल्या बापाचा हे हात अँब्युलन्सवर असला पाहिजे एक हात असा हुक मध्ये असला पाहिजे ती गाडी भरधाव वेगाना मंदिरापाशी सकाळी सकाळी एखाद्या चौकात एखाद्या कॉर्नरवर जिथं लय मोठे दलिंदर गावातले एकत्र येतात
लय जण याची त्याची टीका टिप्पणी करतात, लय जण गाड्या करतात, अशा ठिकाणी गाडी भरधाव वेगाची लय फास्ट करायची आणि रक्कम ब्रेक मारायचे कावर ठिकाणा उडायला पाहिजे का. तुम्ही स्टेटस ठेवला काय जाळ धुपन तिलंगिया मराठवाड्यातले शब्द चालेल नाही हो. जाळ धुपन तिलंगिया तो वजन 12 किलो हवाल्यावर किंदा हलायला टेकन देऊन तुला आता बसावं लागेल है ना. जाळ धुपन तिलंगिया ती गाडी काय करायची ज्या ठिकाणी गर्दा आहे ज्या ठिकाणी मॉब आहे त्या मॉबच्या ठिकाणी भरधाव वेगाने गाडी न्यायची रक्कम ब्रेक मारायचं बढियापैकी धूळ उडाली पाहिजे. मागाल्या सीट मधून रक्कम आपण खाली उतरायचं. रक्कम खाली उतरलो की पुढचा दरवाजा उघडायचा. आपल्या बापाचा पाय जमिनीवर पडला की पटकन आपलं जे चरण आहे ते आपल्या बापाच्या पायाच्या चरणी नतमस्तक होण्याचं. आपलं डोकं बापाच्या पायाच्या डोक्यावर ठेवायचं आणि महत्वाची गोष्ट आपला बाप बाहेर पडला ज्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला आतापर्यंत गाडीवर कुठे फाट्यापर्यंत लिफ्ट दिली नव्हती त्या भिकाचोट अवलंबीने आपल्या बापाकडे सन्मानानं पाहिलं पाहिजे. तेवढं तरी काम आपल्याला गावात आपल्या बापाच्या स्वाभिमानासाठी करता आलं पाहिजे. ती झाली तुमच्यासाठी प्रेरणा. त्याला कोणतरी येऊन भाषण द्यावं हे तुमचं वयच नाही ना. आणि भाषणानं तुम्ही सुधारणार आहेत का. भाषणानं परिवर्तन होत नाही. आपल्या देशात एंटरटेनमेंट म्हणून भाषण ऐकलं जातं. इंदोरीकर महाराज बेदार झाले मग जन्म होण्यापासून ते सांगायचे तुम्ही सुधारले का नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगू सांगू बेदार झाले सुधारले का. मग मी कोण लागून गेलो सुधरणार. आणि त्याच्यात मी काय बाबा आहे का या विना कुठे केलेले ना सहज आता हातात जबाबदारी निर्मूल बोलायला लागलो तर माझ्याकडे कुठे कोणीच केलं नाही ना. मोबाईल हसले कधी कधी मला वाटतं की मला आवडीच ते काही वादे सत्य नाही. प्रसिद्ध व्यक्ती मला बोलता येत आहे. काही काही लोक प्राध्यापक म्हणाले मग एज्युकेशन 12वी येडे माझ्या सांगतो 12वी येडे त्याला पुढे शिकलो नाही. मला कोणी विचारलं नाही का मग एमबी असो मोठी असो दूध द्यावी का दुधाची म्हणतो काय घेणे लोकांनी काय शिकवून काय शिकवलं. मतलब हे शिकवलं ते कामाचे आणि ते कामाचे ते पुस्तकाचे विनंती तीच आहे या जगाला बाप दाखवण्याचा श्राद्ध कर. म्हणून विनंती येते की बाबा स्वतःला ओळखा. पोरो काळ वेळ फार बेकार आहे. पोलीस भरती तयारी करणारी किती जण येते माहिती सका. हा पोलीस भरतीच्या पोरांना भाऊ म्हणून विनंती आहे तिला गोळा शिकू नका. तिला गोळा गोळा शिकवला किंवा गोळा पॉल झाला ते कमी मार्गावर येते. आता तिला गोळा शिकवला अंधारात तिच्या सोबत पडायला. आता तू दलिताला माहित पाहिजे की 800 मीटर आहे 1600 मीटर 800 मीटरची प्रॅक्टिस केली पुढे 700 मीटर पकडा केली तुला प्रॅक्टिस किती असतो केली तू तिचा गोळा करायला अंधा करायला पोराचा गोळा मोठा असते म्हणा मेला तूच खा तेव्हा काही करायचं तिच्या नादी लागायचं नाही. इथं बसलेल्या माता मुलांना विनंती आहे काही करा आपल्या पोरीवर आपलं लक्ष पाहिजे. बाकी जग यशस्वी शिंदे प्रकरण घडलं पोरीच्या म्हणजे छातीवर पोरीच्या शरीरावर त्या दलिंद्राचे नावं गोंदलेले होते. आपल्या पोरीमध्ये कोणता बदल झाला याची परिपूर्ण अभ्यास माहीत असतो. इथं बसलेल्या पोरी असतील अशा किती पोरी आहेत जिचे इंस्टाग्रामवर अकाउंट माहीतच सांगा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ माहिती काळी आहे रात्री झोपेत त्याला सोडण्या टाकी रियालिटी आहे. अरे जग सुधारण्याच्या भानगडी करू नका. पहिले आपल्या घरात लक्ष द्या. त्याच्या मोकळ्या कुठे करायला आपण पहिले घरात लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या पोरीचं इंस्टाग्रामला अकाउंट ठेवणं आणि इंस्टाग्रामच्या अकाउंट मध्ये माईनं तिची स्टोरी पाहिली स्टोरीवर समजा तिने लिहिले अरे खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है हाना कायमच लावू नका. बायचान्स सांगतो जातानी हाना येतानी हाना पण हानाच गरजेचं आहे. तुम्ही स्टेटस ठेवल्यानं परिवर्तन होतच नाही. तो स्टेटस ठेवतो ना माहिती सांगतो काय ना जी लोक माझी परिस्थिती बदलायची मला आमच्या धमक्याचा बदला घ्यायचा आता माझी वेळ वाईट दाखवतो ती अवस्था काही धतुरा लागली नव्हती. जरा करून दाखवायचं का ते भपारे हाणतच नाही. त्याचं तू स्टेटस ठेवलाय का नाही. हा जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर.
आणि तू किराणा दुकानात काम आलं सूट व्हायला पाहिजे का आपण बोलायला लोक आपला कार्यक्रम व्हायला काय भंगार साडे करायचं नाही आपण काही सांगतो पहिले हाणूच नका जे रिअल आहे का त्यांनी काय तुम्ही आल्या काही सोबत सांगतो मला 10वीला मार्क 75.20%. 10वीला 75.20% मार्क मला 12वीला 80.33% मार्क डॉट 80.33. मला DL ला 80% मार्क माईच्या सर्व मार्क वाढायचे एकही मार्क आपल्या मनाचा नाही कॉपी करायचं तरी लागतं मी वर्गात मास्तर तुम्ही काही उद्या मला पहिला तर मीच येणार या कॉपीच्या भरोशावर कॉपीच्या भरोशावर जेव्हा मी पहिला आलो ना आणि DLCT क्लास करायला जेव्हा परभणीत आलो 2 मे 2010 ला DLCT ची एक्झाम दिली मग निकाल 6 मार्कांनी गेला तेव्हा मला कळलं की आपण तात्पुरतं लोकांना दाखवण्यासाठी काही सिंगाटे वळकी करू शकतो पण इथं सत्याचा विजय होतो सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही 10 महिने कळलं का त्या 10 महिन्याच्या कालखंडामध्ये एक गोष्ट मला कळली जर मी आता अभ्यास केला नाही तर पर्याय एक आहे आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला लोकांच्या इथं कामाला राहावं लागल कोणाच्या इथं तरी सारण राहावं लागल पर्याय एक आहे एक तर अभ्यास कर नाहीतर मग चाळे करून आपलं जीवन बर्बाद कर आणि मग विनंती एकच केली किंवा जवानी दिवाणीच्या नदीला पण भवानी व्यस्त करण्यापेक्षा आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे 10 महिने मला तरी आठवतं मी कोणत्या मित्राला बोललो नाही मला दिवसाचा सूर्य माहित नव्हता 10 महिन्यामध्ये आवृत्ती क्रमांक 9 ठोकळा मी पाठ केला आणि त्याच्यावर आपले आयुष्य बदललं मी पहिल्यांदा फॉरेस्ट मध्ये लागलो फॉरेस्ट मध्ये नोकरी केली पण क्लासला असताना आयरेसचा जो दरारा होता की त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा गोळका व्हायचा मलाही वाटलं महाराष्ट्रात आपल्यासमोर विद्यार्थी जमले पाहिजे आपणही गोरगरिबाच्या लेकराला शिकवलं पाहिजे एखाद्या क्लासमध्ये 3000 रुपयामुळे आपल्याला कोणी काढून दिला असेल तर आपल्या क्लासमध्ये गोरगरिबाचं लेकरू बसलं पाहिजे त्याला कोणी फीसमुळे उठवलं न पाहिजे या महाराष्ट्रात ज्या मुलीला माय नाही बाप नाही तिचं भाऊ म्हणून मोफत शिक्षण केलं पाहिजे हे स्वप्न पाहिलं नोकरी सोडून दिली जर पैशाच्या उद्देशाने नोकरी सोडायचा विचार नसता केला जर मला वाटलंच असतं पैसे कमवायचे तर या ठिकाणाहून मेलेल्या माईची शपथ घेऊन सांगतो अख्खा जंगल इकलं असतं जंगलच काय आपला नादच खुला आहे कोणी सोडायचं देखत सांगलं पुन्हा मायचा पुष्पा झुकेकडे साला खरं का पण नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज का लक्षात आहे इथं तुम्ही एवढे जण बसलात मला तुमच्यापैकी एकाही आजाचं नाव माहित नाही तुमच्या आजाचं नाव मला माहिती आहे का माझ्या आजाचं नाव तर आपल्या दोघांच्या आजाने काय धोका केलं समाजासाठी काय माहित नाही तुमच्या आजानं आणि माझ्या आजानं समाजासाठी केलं काय बारावर बसल्यानंतर मारल्या त्याच्या काय केल्या दुसरं काय केलं म्हणजे आपल्या घरामध्ये तिसऱ्या पिढीचं नाव कोणाला माहिती आहे का नाहीये माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला माहिती आहे का नाहीये तुमच्या वडिलांचं नाव मला माहिती आहे का नाहीये अरे पण महाराष्ट्राच्या चौका 394 वर्ष झाले एक घोडा आहे त्या घोड्यावर तेजस्वी पुरुष हातात लखलखती तलवार आहे उद्याच्या भारताचं स्टेटस असणार आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात महाराज त्याव केलं जाते छत्रपती शिवाजी महाराज कसं विचार राहिले का काहीतरी काम आपल्यासाठी म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या बैठकीत आजाचा फोटो नाही हो येणाऱ्या तिसऱ्या पिढीत आपला फोटो काय होणार तू किती म्हणतोय बायको होले पण काय नाही तू गेल्यावर सर्व सुरू आहे तू काय समाज सुधारक आहे विचार करतोय तुझी जयंती कोणी दिली पुढच्या वर्षी तुला बारीक सापडायचं प्रश्न आलं हे ना शिवाजी महाराजच्या पहिले याला तुझा म्हणले होणारच नाही तू तेवढं कामच चांगलं नाही ना हे ना आणि म्हणून समाज सुधारायचं असेल तर पहिलं काम करा आपल्या घरातल्या परिस्थितीला वेळ द्यायचं शिका पोरं येड्या मुलाच्या नादी लागू नका पहिलं काम आवडून सांगत इथं बसलेल्या मायबापाला विनंती आहे पहिलं तुमच्यामध्ये एकोपा निर्माण करा प्रेम निर्माण करा संसारामध्ये एका रथाच्या गाडीचे 2 चाके ते बॅलन्सिंग चालले पाहिजे एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आपल्या दोघांच्या वागण्यावरून घरातला जो परिणाम आहे तो लेकरावर पडतो आणि जर आपल्या घरात पडत नसेल तर हा लेकरू दुसऱ्या कोणाला तरी आदर्श मानतो जर तुम्हाला दोघांना चेक करायचं असेल तर एक काम करा घरी गेल्यावर उद्या त्याचा टायमिंग आहे दुपारी 2 वाजता हा लग्न झाल्यावर मारू नका लग्नाच्या अगोदर मारा लग्न झाल्यावर याची बायको मारा गेली पुन्हा आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना तो भरून काढा मग 1.5-2 तास आपण हा ना गरजेचं आहे म्हणजे उद्या काय करा आपल्याला चेक काय करायचे उद्या एक काम करा घरी जा एक टेबल ठेवा आणि त्या टेबलवर काय करा समाज सुधारक महापुरुषांचे फोटो ठेवा छत्रपती शिवाजी महाराज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, शहीद आलम भगतसिंग, सुखदेव, राजगुरु है ना, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, बिरसा मुंडा, प्रत्येक महापुरुषांचे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, जे समाज सुधारक ज्यांचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रत्येकाचे फोटो ठेवा आणि एक फोटो तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ठेवा किंवा तुमचा आणि तुमच्या बायकोचा ठेवा आणि पोराला काय करा, पुढे उभं करा आणि त्याला म्हणाव याच्यापैकी तुला कोणासारखं व्हायचे, अख्ख्या फोटोवर पाहिजे. तुमच्या दोघांच्या फोटोवर धुवून ती पाहणार नाही, तुमच्या दोघं फोटोचा हात पण लावणार नाही, पाहणार नाही, इग्नोर इट. मेन गोष्ट आहे का, पहिले आपल्या घरात आपण आदर्श पाहिजे का नाही, आपल्या घरामध्ये आपण आदर्श पाहिजे का नाही. आपल्या लेकराला आपण प्रेमाने विचारलं, बाळा तुला काय व्हायचं, पोरानं उत्तर काय दिलं, मला कलेक्टर व्हायचं, लय मोठं साध्य केलंय. आपल्या पोरानं उत्तर दिलं, मला टीएसआय व्हायचं, लय मोठं साध्य केलंय. आपल्या पोरानं उत्तर दिलं, मला एसटीआय व्हायचं, लय मोठं साध्य केलंय. पण आपल्या बापानं पोरासमोर उभं राहिलं, बापानं कमरेवर हात ठेवून पोराला प्रश्न विचारला, अरे बाळा तुला काय व्हायचं, त्या पोरानं बापाच्या नजरेत नजर घातली आणि नम्रतेने उत्तर दिलं, पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचं. त्या दिवशी तुम्ही धन्य झाला. पहिले आपल्या बापा लेकराच्या नजरेत आपली इमेज तयार करा, पहिलं ते काम आपलं आहे. पण आपणच संध्याकाळी झुलत येत असाल, आपल्या दरवाजाची बेल सोडून दुसऱ्याची बेल वाजत असाल, हे ना, बाजूचा शेजारी तुला या घरात आणून टाकत असेल, तर मग आपण परिवर्तन करू शकत नाही. म्हणून नवरा या नात्यानं तुमचं काम आहे, बायको या नात्यानं तुमचं काम आहे. तुमचं चुकलं मोठ्या मनानं माफी मागता आली पाहिजे, नवऱ्याचं चुकलं मोठ्या मनानं माफ करता आलं पाहिजे. नाही तो व्हायला काय माहितीये का, घराघरात ॲटिट्यूड नावाचा प्रकार आहे, तो जरासा कमी करावा लागला है ना. नाहीतर एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरला म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना, माझ्या बायकोला ऐकू येईना. मला डॉक्टर हुशार होता, डॉक्टर म्हणलं लग्नाला किती वर्ष झाले, ते म्हणले 10 वर्ष झाले. ते मला 10 वर्ष झाले म्हणून कदाचित या बायकोला ऐकू येत नसतं. नवीन नवीन कार्यक्रम झाले असतो, ज्याचं झालं नाही तो हनुमान जयंती साजरी करायची. तुला काय घेते नाही का, तू झालाय का संध्याकाळी इंस्टाग्रामवर लोकांच्या बाया झूम करून पाहणारा तू, तुलाही परिवर्तन करणं काळाची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान असते कळलं का. आज प्रत्येक जण त्या मोटिवेशन मध्ये डायलॉग हातात भिका चोटाने बोलतात की मुलगी 7च्या घरात पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांना आपल्या पोरांना शिकवा, तू 2च्या घरात येऊ नको, 4च्या घरात येऊ नको, 12च्या घरात येऊ नको. पण रस्त्याला चालताना एखादी मुलगी दिसली तर त्या मुलीत तुला बहीण दिसली पाहिजे, चालणाऱ्या आईमध्ये तुला तुझी माय दिसली पाहिजे. ती शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. हे आपल्याला करून घेणं गरजेचं आहे ना. प्रत्येक वेळी फक्त मुलींना काही नाही, प्रत्येक वेळी मुलींवर काय केलं जातं, बंधनं ठेवले जातात. पण पोरीवर त्याच्यात कुठतरी तुम्ही पण चुकता. आमच्या पोरात धमक नाही, तुमच्या नादी लागायची का. एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टकलावून पाहिलं ना तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीस प्रशासन 15 दिवस तुडतुडीला लागते, टायरमध्ये गुतुगुतू हाते. पण हिनं कंप्लेंट केली की 15 सेकंदापेक्षा यानं माझ्याकडे टकलावून पाहिलं, डोळ्यानं विनयभंग केला. तर महाप्रश्न ताईला आहे की तुला कसं काय माहित की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त टकलावून पाहिलं. काही एक आता वाजत नाही कळलं का. आमचा युवक वर्ग आहे त्याच्यात धमक नाहीये. ते इंस्टाग्रामला पहिल्यांदा ताई पाहते की आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे. वर्ग हुशार आहे, बाकी त्याला अभ्यास योग नको, याचा अभ्यास करते. मग पाहते ती इंस्टाग्राम अकाउंट जर पब्लिक असेल तर हे तिला मेसेजवर काय करतं, एक टीम पाठवते. आमची ताई संस्कारित उत्तर देत नाही. पोरगांचं 2 टीम टपाक टोको, आमचं पोरगं 3 टीम टपाक टोको टपाक, तरी आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं ढेकेल आहे, आमचं पोरगं काय करतं, 1 टीम स्पेस, 4 टीम स्पेस, 3 टीम सेम, मग 1 टीम 4 टीम 3 टीम सेम. जेवढे असले हे कुठे केले माहिती तू कोणत्या खोलीच आहे किंवा काय ठिकाणी केली. काही काही एवढे झाले लोकांचा मोबाईल वापरून या मॅसेज करून पाहिजे. साधा आहे का प्रत्यक्ष धमक नाही, दुसऱ्याच्या मोबाईलवर काय काय केलं
पण याला परिवर्तन होत नाही. मग ही पोरगी काय करते, त्याच्यावर आपला नंबर जातो. आमचं पोरग डेंजर नंतर मग तिला पिंपळाचं पान पाठवते. पिंपळाचं पान गुलाबी रंगाचे, त्या पानाचं बी वैशिष्ट्य आहे. त्याचं खाली जाते, वरती येते, जुई जाप पिंपळाचं पान. आणि त्याच्यावर नंबर जातो. नंबर गेल्यावर त्याचा कार्यक्रम कॉफी शॉप पर्यंत जातो. एका बसलेल्या ताईला विनंती आहे, मला तुला कॉफी शॉपला जायचंय तुला, पण त्या माईला कोल्ड कॉफी पाण्यासाठी जायचंय. तुला कॉफी शॉपला जायचंय, त्या बापाला तुला हॉट कॉफी पाजायची, तुला कॉफी शॉपला जायचंय, त्या माईला त्या बापाला कॉफी घेऊन कॉफी पिण्यासाठी जायचंय. कुठला तरी तुला निकाल आला पाहिजे. नाही तर आपल्याकडे 30 रुपये आणि त्याच्याकडे 50 80 रुपये घेऊन कॉफी शॉपला जायचं. 80 रुपये कॉफी शॉपला जाऊन आमचं दलित विचारतंय, तुला काय हवं, तुझी भाषा हवं. आणि इंग्रजी तुम्ही मोबाईलची उपकार म्हणून सुधारली. हॅपी बर्थडे घालून या रे, तुला टाईप करायची गरज नाही. अॅनिव्हर्सरी ये टाकल्यावर बाकीच्या घालून या रे. आपल्याला कुठं जातो स्पेलिंग पार्टी, अभिनंदन सीएन बाकीचं कॉंग्रॅच्युलेशन घालून या रे. आणि ज्याला येईल ना ते स्पीकर दाबाले, त्यांना येणार वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. पुन्हा आमच्या गोपांडीवर बसून असा संबंध राहते. रियालिटी आहे. कॉफी शॉपला आपण बसल्यावर एक काम मात्र करायचं, ती विचारते तुला काय हवं, आणि तू डायलॉग घालते मला सँडविच हवं. सँडविच म्हणजे कांदा जास्त असतो त्याच्यावर, बरोबर का, ते खाना पाहिजे. तू जेवायची भाकर ठेचा घालावा, तू सँडविच माहीत कोणते तेव्हा पण देतो तुला कॉफी शॉपला. हा कोणासोबत देतात, काका सोबत, मामा म्हणला तुला लावायचा भासायचं, मग गेलता कोणासोबत. मग हे काय सांगते तुला काय हवं, मी काय म्हणते मला सँडविच हवं, काट्याचा चमचे 5 काटे असतात, असं बारीक सा घात घेते, बारीक सा, अतिशय बारीक, आणि हळूच खाते. आमचा उपवासी मित्र मंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो, भांडवल करणे असते. 80 रुपये 50 वर्षात तिने 30 बाकी दुसरं काही मागावं, भांडे घासावं लागते. भांडवल संपला आणि त्याच्यात ती काट्याच्या चमच्यात झाली बापरे. तिच्याकडे पिंक कलरचा छोटूसा रुमाल आहे, त्याला होतं पुसती. आमचा उपवासी मित्र मंडळाचा अध्यक्ष पुन्हा त्यात लावून पाहतो. त्याच्या ताई गावाकडे तू भिंतीकडे तोंड करून काला करून खाते. आरामपणे माझ्या सांगतो करायचं, जे रिअल आहे ते मान्य करायचं शिका. आता मी उगा मला त्या प्रमाणे भाषा बोलता येते का, मला काय करत होतो त्या भाषेत व्यक्त व्हायची नाहीये. त्याच्यात ही काय विचारते तुला काय हवं, आम्ही राहायला घडते मला का नाही कोल्ड कॉफी हवी. आज गावाकडे पराठीनं काळा चहा देणार, काही गरज आहे का रे, उग्या गोष्टी आहेत का, काहीतरी मी मोठा आहे मला दाखवायचं ना, भंगीने धडे करू नका. हे काय आपल्याला स्वतःची ताकद निर्माण करायचं. मला माझ्या भाषेवर नाकार होतो ना पुण्याच्या अकॅडमीने, आज आपल्या भाषेला आपल्याला ग्रँड करता आलं नाही, तीच गोष्ट करा. त्याच गोष्टी मोठे होणार आहे. तुम्हाला कोणतरी यावं भाषेच्या वयानं परिवर्तन होणार नाही. ज्याला काळ आपल्या मायबापाचे कपडे होते, ज्याला काळ सला आपल्या मायबापा यांच्या मंचावर बसवत आलं पाहिजे, आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. या ठिकाणी कुठतरी आपला बाप उभा आहे, संस्कार पहिले जपायचे का. इथं तरुण पोरगे वयवर्षाची इच्छा आहे आणि बाजूला कुठतरी पांढऱ्या पॅन्टवर नेहरू शर्टावर वयस्कर एक माणूस उभा आहे. तुम्ही जर सन्मान करणार ते काका इथं बसा, ते झाले छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा. ती संस्कृती आपल्याला करायची, हे आपल्याला करायचं. किंवा भाषणाला परिवर्तन होत नाही. शिवजयंती उद्या एखाद्या ठिकाणी कोणतं असेल त्या पंक्तीमध्ये पहिलं परिवर्तन काय करायचं, पहिलं परिवर्तन एखादा श्रीमंत माणूसाला नेता आला, पांढरे कपडे घातले, बऱ्यापैकी टाईट कपडे घातले, त्याला 50 विचारणे असतात. काय काका पत्रवळी आणू का, काका द्रोण आणू का, कोळी गरम आणू का, काका वरचा रस्ता आणू का. आपलं काम काय, आपला मित्र आहे. आपण पोलीस भरती करतो, तलाठी ग्रामसेवक लिपिक सरळ सेवा करतो. आपला मित्राचा बाप गरीब आहे, आपलाही बाप गरीब आहे. आपल्या मित्राचा बाप तिथे आला त्याला सन्मान विचारा, काका पोळी आणू का, काका द्रोण आणू का, काका पत्रवळी आणू का, काका भाजीवरची आणू का. 15-20 मिनिटाला तुझा बाप येणार आहे, या बापाला तुझा मित्र पण तेच विचारणार आहे. मग पहिलं काम करायचं, गरीबानं गरीबाचा सन्मान केला पाहिजे. पहिलं काम हे करायचं. तुम्ही किती श्रीमंताचे बड्डे करा, काही फरक पडत नाही, त्याच्यासाठी लय लोक आहे. आता तू इथं राहतो, तो गाव पैठण, तालुका पैठण, त्याच्यात तू खेळायला आणि मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. या संपर्कात आहे का ते, त्याच्या भावकीचं जरी कोणत्या नात्यात येते
तू काय गरज आहे का? पण तुला दाखवायचं मी काहीतरी आढळलं का? ते दाखवण्यापेक्षा जे रिअल आहे ते मान्य करायचं टीका है ना. दोस्ताना करा, पण कसा त्या छावा चित्रपट दाखवलेला कवी कलस आणि शंभूराजे सारखा दोस्ताना तिथं पहा. दोस्ताना करायचा कसा करायचा? कवी कलस आणि महत्वाची गोष्ट शंभूराजे सारखा करा. दोस्ताना करायचा आहे कृष्ण आणि अर्जुना सारखा करा. दोस्ताना करायचा आहे कर्ण आणि दुर्योधना सारखा करा. तात्पुरते एंटरटेनमेंट करणारे तात्पुरते लोक सोबत ठेवू नका. मी प्रत्येक भाषणात एक सांगत असतो की भाषणानं महाराष्ट्र सुधारणार नाही. हा उगा चालेला खटाटोप आहे. इथं सूत्रसंचालक म्हणले होते की बाबा आजकाल लोक व्याख्यानाकडे येणार नाही. वर्षानुवर्षे व्याख्यान चालणार, वर्षानुवर्षे लोक पॉकेट घेणार, वर्षानुवर्षे लोक काहीतरी बोलणार आणि येडे ऐका ठिकाणी होणार. याच्यात लय मोठं परिवर्तन होणार नाही. पण मी विनंती हे करतो पोरो, भाषणानं प्रबोधनानं महाराष्ट्र सुधारलाय असं तरी मला कुठं आतापर्यंत तरी वाटलं नाही. का आपल्या लोकांना तात्पुरती प्रेरणा घ्यावी आणि पुन्हा कार्यक्रम डिलीट करावा लागतो. म्हणून विनंती एकच करतो, जे मी करायचे स्वतःच्या हिमतीवर करा. लोक नाकारतील, लोक डायलॉग मारतील, लोक निगेटिव्ह करतील है ना. काम मी आता एक कमिटी आहे ना, या कमिटीचं काम सांगतो. कसं असतं माहिती का? एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुली असते असं समजा. सुंदर मुलीला तू कोमा जातो. एक गाव असते, एका गावामध्ये एक सुंदर मुली असते. मग त्या पोरीचा बाप ठरवते आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, पण म्हणजे शर्यत. मग काय पण ठेवू म्हणजे त्याला काय केलं, गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा एक हौद बांधला. हे उदाहरणावरून सांगलो, प्रगतीला नातेवाईक असतात. आज मग हे नातेवाईक सांगतात कांगणेसर मग आमके धमके. जेव्हा आपले दिवस वाईट होते सर्व झडपण आली होती. कोणी 10,000 रुपयाची मदत केली नाही. ती आता मग स्टेटस ठेवते, मला हसू येते कधी कधी. ते 4-5 लोकांत फोन लावते, मुद्दाम उचलत नाही. त्या आपलाही दिवस महाग झाला पाहिजे. ज्या लोकांनी आपल्याला नाकारले ना, चला आपल्याला ते नाकारता आला पाहिजे. म्हणजे काम राहिलं की बाबा त्या पोलीचा बाप ठरवते आपण पोलीच्या लग्नाचा पण ठेवून पण काय ठरवला, त्याला 20 फुटाचा एक हौद बांधला. त्या हौदात पाणी टाकलं आणि सांगितलं जो कोणी हे हौद पोहून बाहेर निघल त्याला या पोलीचा हात आणि 10 लाख रुपये हुंडा. 900 900 200 युवा कार्यकर्ते, नेमके कार्यकर्ते होणारे, नेमकेच रुमाल घेणारे है ना. कट्टर पार्टीचे कट्टर कार्यकर्ते, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक सर्व दलित एका लाईनीवर उभे राहिले. का पोरगी सुंदर आहे, त्याच्यानंतर 10 लाख रुपये आणि पोहून फक्त हौद जायचंय. आणि हौद आहेच काय 20 फुटाचा. एकांत आपल्या शर्टाचे बटन काढले उडी मारू लागलं. तेवढ्या पुढचा बाप माईक मध्ये आलेला, दलिता हा म्हणला तुला काय येडा का खुला वाटलं? मला काळजाचा तुकडा 10 लाख रुपये द्यायला. मला त्या हौदा साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंचू आहे, चकडा आहे. त्याने शर्टाचे बटन लावले. मला जान आहे तो जवान आहे. जीवन एकदाच की मला मेल्यावर काय चाटायचे मला त्या पैशात. त्याने शर्टाचे बटन लावले. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच हौदा उडी मारली नाही. पोलीचा बाप वारंवार माईक मध्ये बोंबलू लागला. पण पाऊण तासानं कोणतरी हौदा उडी मारली. पोलीचा बाप कोमात गेला. पोलीच्या बापाला काय 10 लाख गेले, पोलीचा हातही गेला. पोलीचा बाप शेवटी कोमात गेला. त्याने हौदा उडी मारली. ते अर्ध्या मधात आलं. अर्ध्या मधात आल्यावर बाजूच्या हौदाच्या काठावर लोक बोंबलायला लागले. काही गरज होती का? काय छक मारा उडी मारा. आता मग फुका त्याला मेला का नाही फुका. आता कुठाने ख्याल करायचे. अनेक लोक त्याला शिवा द्यायला लागले. ते 2 सेकंद थांबल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला, हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंचू आहे, ठकडा आहे. त्याने जेवढी ताकद आहे तेवढी ताकद एकवटली, जेवढी पावर आहे तेवढी पावर एकवटली. पाणी मारलं आणि तो हौदाच्या काठाच्या जवळ आला. तेच दलिंद लोक जेव्हा हौदात पडल्यावर हे लोक डायलॉग घालू लागले, काय मला उडी मारली, काय झकमाला उडी मारा, आता मरतो का नाही, हातात मरण मागे आहे का नाही. तीच लोक हौदाच्या काठापाशी आलेले, यार कमान तू करू शकतो, ती अति ताकद आहे, फक्त चला शांत राहिले, चल थोडं पाणी मार, थोडं पाणी मार. तो हौदाच्या काठावरून बाहेर निघाला. पलीकडल्या काठावर वरून त्या स्टेजकडे पळू लागला. पोलीचा बाप कोमात गेला. पोलीचा बाप मला मी धन्य झालो, मला आज अभिमान वाटला. ज्या पोराला स्वतःच्या जीवाची कदर नाही त्या पोराने हौद पाहून पार केलाय. सवय बापू तुम्हाला विनंती करतो, तुम्ही विचार मंचाकडे या. ते पाय फाकत मनातून येऊ लागला. आखे लोक टाळ्या वाजू लागले. पण त्याच्या चेहऱ्याला राग पाहून सासरा कोमात गेला. मग कोणतरी डायलॉग घातला होता, येडे लोक इतिहास घडवतात म्हणा आणि शहाणे वाचतात. हाना पहिले त्याला
इतिहास घडवायला मी शहाणपणच लागते हा. थोडा मनीत बदल करा मनीत. लोक डायलॉग हातात आपल्या गोरगरीब लेकरांना काय आपण जर म्हणलं ना तर तुमच्यापैकी एखादा पूर्ण म्हणलं चला मला समाजसेवेचे वेळ लागले मलाही नगरसेवक व्हायचे बाजूचा डायलॉग खाते जाऊ दे ना. काय खरंय आपलं आपली मेंटॅलिटी ती आहे. आपल्याला फॉर्च्युनर घ्यायची ना आल्टो वाल्याकडून सल्ला घ्यायचा ती राहायला भेटते नाही तिचा आवाज कमी आहे तिची सिटिंग सिस्टीम बरोबर नाही काही बसला तू जायला कोण म्हणते हे पत्रात राहते आणि एखाद्याचा वास्तुशांती त्याला जायला म्हणते घरले छान म्हणलं पण पाहिल्या पुढे तू काढायला पाहिजे आपण झोपेत वरला कधीतरी चांगलं म्हणायचं शिकलो काय काही गरज आहे का आपण कुठेच चांगलं कोणाच म्हणणार नाही. आपण ते म्हणजे मनी काढलं तर एक श्रीमंत लोकांना आपल्या डोक्यावर निराकरण निघवले आपण ती पात्रता पार नाही केली. लोक काय म्हणजे आपल्याला आठवण पाहून पाय पसरावे तो ये झाला आठवण पाहून पाय पसरावे नाही. डोळ्याला तू मोठा झाला ते पाय बाजारच्या खाली गेले. आज बदल आठवण बदल किती दिवस त्या आठवण होत होतो. आपले स्वप्न मोठं ठेव मेहनत बढियापैकी कर दुनिया डोक्यावर घेणार. म्हणून काय सांगितलं आपले जवळ मदत येऊ लागला ते रागान पाहू लागला. पुरीचा बाप तानात होता. पुरीचा बाप त्या विचार मंचावर बोलले ते काठावर उभारला. पुरीचा बाप मला धन्य झालो म्हणला. आज एवढ्या खुश मला मी आहे की मला जे स्वप्न माझं होतं की ज्या पोराला स्वतःच्या शरीराची ज्या पोराला स्वतःच्या मरणाची भीती नाही तसा जवळ मला भेटलाय की अवघात साप सुसर मगर असं काही नव्हतं पण ते हौद पाहून तू पार करून दाखवून दिलं. तू खूप धाडसी आहे म्हणून विनंती करतो जवाई बापू तुम्ही एवढं धाडसाचं काम केलंय बोला तुम्हाला
करतो या फील्डपासून मला बाजूला नेलेलं बरं, कारण लोकांना हसवण्यासाठी लोक जमा होतात. सिरियस भाषण लोकांना आजकाल आवडत नाही. म्हणून आपली जी फील्ड आहे त्या फील्ड मध्येच मला करिअर करायचं. ते करिअर करण्यासाठी उदंड ईश्वराला एक विनंती करतो, त्यापासून आपण बाजूला जाणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो काही सत्कार सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या महापुरुषांच्या नावाने हा महाराष्ट्र चालतो त्यांच्या नावाचा जयघोष करतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा